गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण काल रात्री आलेलो होतो. कुठे आहे आपण? जयपूर राजस्थान मध्ये. तर सर्वप्रथम तुमचं नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून आपण नवीन रूट चालू करणार आहोत. ऍक्च्युअल मध्ये आपण ट्राय करणार आहोत जैसलमेरला जाण्यासाठी. अर्जंट मध्ये आपल्याला रिझर्वेशन भेटतं का? कारण आपल्याला तिकडून जैसलमेरला जायला रिझर्वेशन काढायचंय आणि तिकडनं परत नाशिकला जायला रिझर्वेशन काढायचं. चला आपण चाललेलो आहे आता जयपूर स्टेशनला. बघू तिकडे जाऊन काय होतं काय नाही होत. तर शक्यतो आपला 100% प्रयत्न हा चालू आहे की आपण जैसलमेरला जाणार म्हणजे जाणार, काय पण हो जाणार. तर मित्रांनो आपण आलो होतो जैसलमेर स्टेशनला, सॉरी जयपूर स्टेशनला. जैसलमेर येते दोंडात, पण आपल्याला काही रिझर्वेशन भेटलेलं नाही मित्रांनो. लॅक ऑफ मॅनेजमेंट, आपली मॅनेजमेंट हल्लेली आहे. तर आपण आला आता आज जयपूर कव्हर करून जावं लागेल रिटर्न नाशिकला मित्रांनो. आपण नेक्स्ट ट्रिप मध्ये स्पेशली जैसलमेरच कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर चला आज तुम्हाला आपण जयपूर फिरवणार आहेत. स्टे ट्यून राहा. या पूर्ण व्लॉग मध्ये आपण जयपूरची एक आयडेंटिटी तयार केलेली आहे. तुम्हाला रूमवर गेल्यावर नंतर मी समजवतो ती सगळी. आणि आज आपण तेवढं जैसलमेर कव्हर करून उद्या सकाळी पहाटे 4 वाजता नाशिक साठी निघणार आहोत. थोडं निराशाजनक वातावरण आहे मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये, पण ठीक आहे. आपण नेक्स्ट 1 किंवा 2 मंथ मध्ये नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 100% जैसलमेर कव्हर करणार आहोत मित्रांनो. चला भेटूयात आता रूम वरती. हा कर्मा. तर मित्रांनो निघलेलो आहे आपण जैसलमेरच येऊ राहिले यार. जयपूर सिटी एक्सप्लोर करायला. आपण आता इथे एका रिक्षावाल्या सोबत एक डील केलेली आहे. तो आपले 200 रुपीज पर पर्सन घेतोय. तो आपल्याला दिवसभर फिरवणार आहे. किती रुपये पर पर्सन ठरवलंय रे? किती रुपये पर पर्सन ठरवलंय? 200 रुपये पर पर्सन मित्रांनो आपण ठरवलेलं आहे आता. आणि आपण निघलोय आता जयपूर सिटी कव्हर करण्यासाठी. बघूया आता आपल्याला काय काय प्लेस बघायला भेटतात. किती प्लेस दाखवायची बात झालेली आपली? 5 प्लेस दाखवायची बात झालेली आपली. त्याच्यात एखादा ऍड करायचं आहे किंवा मग आपण एक 7-8 वाजेपर्यंत फिरणार आहोत मित्रांनो. काय रे? हो 7-8 वाजेपर्यंत फिरणार आहोत. नंतर आपण जेवण करणार आहोत मित्रांनो. हाऊ द जयपूर सिटी साऊंड्स वी आर गोइंग टू ऑब्झर्व टुडे. हा आणि आपल्याला ओल्ड सिटीचं बोल. तुम्हाला पिंक सिटी बघायची ना, ओल्ड सिटी मध्ये जायला लागेल. हा तर चला मित्रांनो बघूयात आता, एन्जॉय करूयात जयपूर सिटीचे इनक्रेडिबल नजारे. आपल्या शुभम भाऊ आडनाव काय तुझं? शुभम भाऊ धांदळकर सोबत. दूसरा कलर करने के लिए गवर्नमेंट की परमिशन चाहिए. परमिशन बट आई एम नॉट अलाउड द परमिशन. पिंक कलर ऑन द मेन रोड. इसको बोलते हैं क्या पिंक सिटी? यस. यहाँ सब मकान एक ही साइज के, एक ही कलर के. सब मकान दुकान सब एक ही. The same size, the same manufacturing, the same color. Wow. But I'm not another color, only pink color on the main. Not pink city. Guys, we are in pink city. तो जैसे आपने सुना, तुम्ही ऐकलेलं आहे जसं की या सिटी मधले सगळे ठिकाण दुकान मकान आणि कलर वगैरे या घरांचा दुकानांचा सर्व एकच आहे. आणि इकडचा जर कलर बदलायचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते. कलर थोडा फेड झालेला आहे मित्रांनो, पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दिसतंय नाही माहिती, पण डोळ्यांनी बघायला एकदम छान वाटतंय. पिंक सिटी, वी लव पिंक सिटी. चाचा आपका इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स बहुत अच्छे हैं. कहाँ से सीखे आपने इंग्लिश? हम पढ़ा लिखा लोग. सो आपने सीखी कैसे फिर? बस ऐसे धीरे धीरे सीखते. कन्वर्जन से. नाम क्या है चाचा आपका? सॉरी सलीम. माय नेम इज सलीम शेख. और सरनेम क्या है आपका? अली. सलीम अली. ओके ओके.
फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत आता सिटी पॅलेस आणि जंतर मंतरच्या जवळ. आता आपण जंतर मंतरचं तिकीट काढत आहोत आणि जाणार आहोत जंतर मंतर बघायला. चला बघूया जंतर मंतर मध्ये काय आहे. जादू मंतर, छू मंतर, जंतर मंतर. फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत जंतर मंतर इथे. वी आर इन जंतर मंतर. जंतर मध्ये भरपूर फॉरेन कंट्रीज मधून आलेले तुम्हाला टुरिस्ट दिसतील. आपल्याला तिकीट पडलेले ऑलमोस्ट कितीला पडले? 412 नाही 456 452 रुपये पर पर्सन आपल्याला तिकीट पडलेले. जर तुम्ही स्टुडंट आयटी घेऊन आले तर तुम्हाला 112 रुपयाला एक तिकीट पडेल. जंतर मंतर प्लस सिटी पॅलेसचं तिकीट आहे ना ते. हा तर चला आपण आता एक्सप्लोर करूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता इकडं रश खूप आहे आणि आपल्याला काही समजत नाही ती बात वेगळी आहे. समजत आहे आपण जास्त नाही करू शकत. हा बनवलेली आहे. त्या काळात पण एक एकदम आधुनिक पद्धतीची होती. सूर्याच्या दिशेवरून त्याच्या सावलीवरून याच्यावरून ते टायमाचा अंदाज लावायचे किंवा मग ॲक्युरेट टायमिंग भेटायचं त्यांना. तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला देश त्या काळातही खूप खूप म्हणजे आधुनिक होता. त्या काळात आपले स्वदेशी प्रोडक्ट होते जास्त करून. इनोव्हेशन होतं. आजच्या कंडिशनला आपण भारतात फक्त बाहेरच्या लोकांनी इनोव्हेट केलेले प्रोडक्ट किंवा मग सर्व्हिसेस यूज करतो. पण त्या काळात पण तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे वॉच होती किंवा मग कशा प्रकारे इनोव्हेशन करायचे आपल्या भारतातले लोक. खरंच बघण्यासारखं आहे मित्रांनो. तर तुम्ही राजस्थानला आले, जयपूरला आले तर नक्कीच 100% इथं विजिट करू शकताय. हा एक हिस्टॉरिक पार्ट आहे म्हणजे आपला इतिहासाचा वारसा आहे. आणि बघू शकते दूरदूरून लोक बाहेर देशातून येऊन या गोष्टीचं अभ्यास करतात किंवा मग ही गोष्ट बघायला येतात. आणि खरंच बघण्यासारखं इथं या बोर्डवरती तुम्हाला याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे थोडक्यामध्ये. तुम्ही बघू शकता झूम करून या बोर्डवरती. हे बघा मित्रांनो व त्या राजाचं नाव पण दिलेलं आहे याच्यावरती. तर मित्रांनो आता पाऊस चालू झालेला आहे. इथं तुम्ही बघू शकताय एकदम धुवाधार पाऊस याच्या मागे. या पावसाने एकदम वैताग आणलेलं आहे मित्रांनो. हे बघा ना आपल्या वाटेमागे आहे जगातली सगळ्यात पहिली सनवॉच. मित्रांनो इथं आपल्याला एक यंत्र दिसलेलं आहे. तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा मला, सांगा म्हणजे नेमकं हे काय आहे. मी कमेंट सेक्शनमध्ये चेक करून बघणार आहे. तर ज्याला माहीत असेल त्यांनी उत्तर द्यावे.